सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्याचं दैवत श्री माडेश्वरी देवी मंदिरामध्ये वालू काष्मापासून बनवलेली माडेश्वरी देवीची मूर्ती आहे। देवीची मूर्ती शासन काठीला बांधल्यानंतर महाआरतीला सुरुवात झाली। महाराष्ट्रातील विविध ठिकाणं पाहण्यासाठी आपल्या या YouTube चॅनलला सर्वांनी सबस्क्राइब नक्की करा। दिवस 6वा सुरू झालेला आहे मित्रांनो। काल रात्री आपण लवळ या गावामध्ये मुक्काम केला होता। तर मागे बघू शकता मित्रांनो की शासन काठी सुद्धा येत आहे। सध्या आपल्याला सापाटणे या गावामध्ये जायचं आहे। तर चला तर मग मित्रांनो आजच्या दिवसाचा आनंद घेऊया। समोर खूपच सुंदर असं सूर्यदेवाचं आपल्याला दर्शन होत आहे। शिरवळ ते तुळजापूर पायीवारी दिवस 6वा। काटकरांना नाश्त्याची सुविधा सुरू आहे। हे बघा हे पोह्याचं नियोजन केलेलं आहे। हे असे पोहे बनवण्याचे या ठिकाणी सर्व काटकरांना चहा व नाश्त्याची सोय केली जाते। तर हे छोटंसं बाळ बघू शकता, हे जरा सेवा करते। तर सध्या आपण सापाटणे या गावामध्ये पोहोचलेलो आहोत। हे बघू शकता शासन सुद्धा आलेले आहे पुढं। सपाटणे गावामध्ये सर्व काटकरांनी महाप्रसाद घेतला व त्यानंतर माढा या गावाच्या दिशेने सर्व काटकर रवाना झाले। तर सध्या आपण माढा या गावामध्ये पोहोचलेलो आहोत आणि हे बघू शकता माडेश्वर मंदिर। हे बघू शकता अशी एकदम जुनी मंदिर आहे तिकडे बघायला मिळतात। आणि हे समोर आपल्याला सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्याचं दैवत श्री माडेश्वरी देवी मंदिराच्या चारही बाजूने मजबूत अशी दगडी भिंत पाहायला मिळते। सध्या आपण श्री माडेश्वरी मंदिरामध्ये प्रवेश करत आहोत। हे बघू शकता मित्रांनो मंदिराच्या आत चारही बाजूला ओवाऱ्या असून यामध्ये भाविक भोजन करतात व तसेच विश्रांती करत असतात। या मंदिराला खूपच आकर्षक अशी मुख्य कमान आहे, परंतु या मुख्य कमानीची सध्या डागडोजी करण्यात येत आहे। भव्य असा परिसर, जवळपास 1 2 3 दीपमाळे तिथे जुन्या काळात। आणि हे बघू शकता समोर असं मंदिर खूपच जबरदस्त। गाभाराच्या समोर अलीकडच्या काळात बांधलेला सभामंडप आहे। तर सध्या आपण माढा या गावामध्ये असलेल्या माडेश्वरी देवी या मंदिरामध्ये सध्या आपण आलेलो आहोत। हे बघू शकता सर्व काटकर या मंदिरामध्ये थोडीशी विश्रांती घेत आहेत। हे बघू शकता आणि हेच ते मंदिर माडेश्वर देवीचं। तर आता आपण मंदिरामध्ये जाऊयात, चला। मुख्य मंदिर हे कोरीव दगडात बांधलेलं पाहायला मिळतं। मंदिरामध्ये वालू काष्मापासून बनवलेली माडेश्वरी देवीची मूर्ती आहे। कोजागिरी पौर्णिमेला या ठिकाणी मोठा उत्सव असतो आणि याच दिवशी या गावची मोठी यात्रा भरते। तर मंदिर पाहून मंदिरात थोडीशी विश्रांती घेऊन आता आपण पुढच्या प्रवासाला निघालो आहोत। या मंदिरामध्ये आपण जवळपास 2 तास विश्रांती घेतली। आता आपण मालवंडी या गावाच्या दिशेने जात आहोत। माढा गावातून पुढे जात असताना मित्रांनो या ठिकाणी आपल्याला एक रेल्वे फाटक पाहायला मिळाले आणि काही क्षणातच इथून एक रेल्वे सुद्धा जाणार आहे, ते सुद्धा आपण पाहूयात। तर चला पुढे। तर हे बघू शकता समोर रेल्वे आलेली आहे। हे बघू शकता मालगाडी आणि आपले सगळे काटकर मित्र इकडे थांबले। तर सध्या आपण धारफळ ते मालवंडी या मार्गावर आहोत आणि या मार्गावर आपल्याला एक नदी पाहायला मिळाली। नदीचं नाव सध्या माहीत नाही कोणती, पण आपण बघूयात। तर पाहू शकता मित्रांनो नदीची अवस्था, नदीला काहीच पाणी नाही आणि
खूपच मोठ्या प्रमाणावर यावर्षी इकडं काहीच पाणी नाही, गावाला पाण्याची खूप टंचाई आहे, हे बघू शकता. दरवर्षी आंघोळ काटकरी इथून उडी टाकतात. असं ऐकण्यात येते की दरवर्षी इथं पायी जाणारे काटकर आहेत, तर इथं फुल भरलेली नदी असते, ह्यात पोहण्याचा आनंद घेत असतात. पण यावर्षी 10% पण पाणी नाही मित्रांनो, बघू शकता एवढंच थोडंसं साठलेलं आहे. तर आया मोबाईलला एकच आपण विनंती करूयात, साकडं घालूयात की चांगला पाऊस झाला पाहिजे या भागामध्ये. हे बघू शकता खूपच असं भयान वातावरण आहे, बघू शकता कशी पिकवायची शेतकऱ्यांनी शेती. हे लोकांनी इकडे मोटरी टाकलेत, हे बघू शकता, पण काय पाणीच नाही. पुढे एक बोर्ड आपल्याला पाहायला मिळतो, वैराग 25 किलोमीटर आहे. आपण वैरागमध्ये उद्या असणार आहोत. आजचा आपला संध्याकाळी आपण मालवंडी या गावामध्ये असणार आहोत. तिकडे जेवण वगैरे केल्यानंतर आपण पुढच्या प्रवासाला म्हणजेच उद्या वैराग या ठिकाणी जाणार आहोत. दुपारचे जवळपास मित्रांनो 3 वाजलेत. एकदम कडक ऊन. माळवंडीला जात असताना आपल्याला एक इथं मंदिर बघायला मिळाले. शिरवळ ते तुळजापूर पायवारीचा हा 6वा दिवस मित्रांनो संपत आलेला आहे. मागं बघू शकता सूर्यास्त होण्याच्या मार्गावर आहे, जवळपास सूर्यास्त झालेलाच आहे. आता थोडासा अंधार पडण्याच्या मार्गावर आहे. आणि आत्ता आपण वैराग गावाच्या अलीकडेच म्हणजेच मालवंडी या गावामध्ये पोचलेलो आहोत. मालवंडी या गावामध्ये सर्व काटकरांना महाप्रसाद असतो. महाप्रसाद झाल्यानंतर पुढच्या प्रवासाला म्हणजेच वैरागच्या दिशेने रात्रीचा प्रवास सुरू होतो. मालवंडी गावामध्ये पोचल्यावर या ठिकाणी देवीला अभिषेक करण्यात आला. त्यानंतर देवीची पूजा करण्यात आली. ओटी भरायची ते पुढं ताट ठेवा, ताटामध्ये ओटी सर्व भरा. देवीची मूर्ती शासन काठीला बांधल्यानंतर महाआरतीला सुरुवात झाली. नंदीचा उदय बोल भवानी की जय, राजा उदय उदय. या ठिकाणी सर्व काटकरांनी महाप्रसाद घेतला व त्यानंतर वैरागच्या दिशेने प्रस्थान केले. तर सध्या आपण सुरडी गावामध्ये पोहोचलेलो आहोत. हे बघू शकता सगळं आपलं शासन काठी इथं आहे. 12 वाजता आपण माळवंडी या गावामधून निघालो होतो शासन घेऊन. तरी बघू शकता जवळपास पाऊण तासानंतर आपण सुरडी या गावामध्ये पोहोचलेलो आहोत. आणि सुरडी या गावची आज जत्रा आहे. कदाचित मागे मोठ्या प्रमाणावर ऑर्केस्ट्रा वगैरे असावा, कारण डीजेचा आवाज येत आहे. हे बघू शकता काटकर जरा आईची सेवा करताना इथे बघू शकता तुम्ही सर. तर मित्रांनो सुरडी गावातून आता आपण वैरागच्या दिशेने निघालेलो आहोत. हे बघू शकता हे आपलं शासन काठी.
नमस्कार. नमस्कार. आता आपण मालवणीतनं जेवण करून वैरागच्या दिशेने निघालेलो आहोत. आता इरले म्हणून गाव आहे 5 किलोमीटर अंतरावर. तिथं जायचंय. परत आहे ना 1-2-3 किलोमीटर वैराग गाव आहे, तिथं आपल्याला जायचं. उद्याचा दुपारचं जेवण तिथं आहे. ओके. तर सध्या आपण इरले या गावाजवळ असलेल्या खंडोबा मंदिरामध्ये आलेलो आहोत. हे बघू शकता मंदिराचा परिसर आणि या ठिकाणी आपण थोडीशी विश्रांती घेणार आहे. हे मंदिर आहे. या मंदिरामध्ये आपला मुक्काम असणार आहे. उद्या सकाळी पहाटे आपण वैराग या गावाच्या दिशेने जाणार आहोत. तर मित्रांनो, भेटूयात शिरवळ ते तुळजापूर पायी वारीच्या 7व्या भागामध्ये. धन्यवाद.